रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 22 जुलै 2025 रोजी नरोटेवाडी वडगाव उत्तर सोलापूर येथे बांधकाम मजुरांना भांडी संच वाटप करण्यात आले। गरजू बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करून महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेच्या वतीने एक सहकार्याचा हात पुढे करण्यात आला। संघटनेच्या माध्यमातून केवळ साहित्य वाटपच नव्हे तर कामगारांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक आणि निस्वार्थी प्रयत्न सातत्याने सुरू आहे। कामगारांच्या नोंदणीपासून ते सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यापर्यंत संघटना कार्यरत आहे। कार्यक्रमाचे आयोजन केवळ एक मदतीचा हात नव्हता तर कामगाराविषयी असलेला सामाजिक बांधिलकीचा ठोस पुरावा होता। उपस्थित कामगारांनी संघटनेच्या या कार्याचे मनपूर्वक कौतुक केले। महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना भविष्यात असेच निस्वार्थ आणि न्यायासाठी झगडणारे कार्य करत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या उपक्रमामध्ये संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। यामध्ये जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब कारंडे, शहराध्यक्ष तेजल परदेशी, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर अळगीकर, सचिव मेघा तटरास, सहसचिव शोभा कवाडे, संघटक संगीता लवटे, सहसंघटक फारुख बोरगावकर तसेच तालुका महिला अध्यक्ष साखराबाई सुरवशे आदी पदाधिकारी सदस्य व नरोटेवाडी येथील बांधकाम कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। मजूर कामगार संघटनेच्या वतीने आज 22/7/2025 रोजी संघटनेचा एक उपक्रम राबवलेला आहे की कामगारांना रोप संच किट जे भांडे संसार उपयोगी आहेत ते शासनाकडून आज रोजी देण्यात येत असल्याने ते आज रोजी आम्ही संघटनेच्या मार्फत कामगारांना आज वाटप इथं गोरवांना इथं आम्ही किट केलेलं आहे। त्याबद्दल आज कामगारांचे स्वतः त्यांच्या तोंडून आपण संघटनेकडून कुठली मदत त्यांना केलेली आहे ते आपण आज रोजी त्यांच्या तोंडून ऐकतो। सुजित आम्ही संघटनेचे आभारी आहे। इथून पुढे आम्ही असं लाभ घेऊन तुम्ही देता। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।